ही म्हातारी माणसं काठी टेकून उठायला एवढं. आबा तुमचं किती 84-85 वय आहे? 83 83 आहे. 83 बाबांनी विनंतीने काल परवाच बसून तिथं हिसाब काढला. मग 7 तुम्ही- जुलै मी 1939. तुम्हाला बघतोय, मी आता 15 वर्षापासून बघतोय, तसं तुम्ही हाय तसं आहे. बाबांना मी आणि लीला काकीला हा. लीला अकाला हा. मीच लहानाचं मोठं केलं माझ्या हा. खांद्यावर. हे उजवा खांदा आहे आता ना. पप्पा रिटायर झाले, पप्पा 60 वर्षाचे झाले आमचे. ऐकलं काय हा. की नांदगा असताना मीच घेऊन हिंडायचो. हा. काकी मला चहा द्यायची आपल्या घरामध्ये. हा. तात्या आप्पा तात्या आपला हा. काय आणि काकी चहा मला दिली की त्यांना घेऊन बाहेर फिरायला चालू. हा. मग काकीचं जेवण होईपर्यंत त्यांना घराकडे सोडायचं नाही, फिरून आणायचं. फिरवून आणायचं. बऱ्याबाईकडनं हा. इकडनं तिकडनं आपलं हा. फिरून हे करायचं. किती वर्षी आबा तुम्ही मुंबईला गेलात? मी 58 सालामध्ये काहीतरी मी गेलो. 58 ला गेलेला. हो. त्यावेळी नाही वय मी पुष्कळ काम केलं. तुमचा अंदाजे वय किती होता 58 साली? त्यावेळेला 18 वर्ष झाल्याशिवाय पास देत नव्हते शिकायला. म्हणजे 58च्या वेळी तुमचं 18 होतं. हो 18. हा. बाबी तिकडे ये. पडशील बाबा हळू. तिकडे. माझी आई पडते तू आई. थांबा. नाही खेच जाऊ दे. ये. खेच जाऊ दे. खेचल्याशिवाय येत नाही. ये इकडे या. हा हा. आहे ना बरोबर आहे. हा. बैठली काय पडायला होते म्हणून सांगतो इथं. हा ते घसर घर नको जाऊ काट्यामध्ये. काट्या येते तिकडं नाही, तिकडून वाट होती आपली. ते घट आहे दगड. हा मग